करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. मन मंदिरी मन मंदिरी मन मंदिरी गुरुला पूजा, मन मंदिरी गुरुला पूजा. टाळी 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 सर्वांनी वरात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. हातात घेऊन पुष्पांच्या माळा, पुष्पांच्या माळा वाळू स्वामी जनार्दन भोळा, भक्ताचा मेळा. थोडा मोकळा करा आवाज. भक्तांचा मेळा जमोनी गोळा, भक्ती रसाचे नावात गेला. माझ्या स्वामीचे रूप मी आठवते. मन मंदिरी मन मंदिरी मन मंदिरी 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 मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला, मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी गुरुला पूजिते, मन मंदिरी. हे बघ फोटो दरवाजे सत्कार करायचा. तसंच बाबूजी सोबत आलेले आमची विक्रम गिरीजी महाराज यांचं पूजन सर्वांनी आपण होऊन आजच्या स्वागत करायचं. बाबूजींचं पूजन विक्रम गिरीजी महाराज यांच्या वतीने झालेले. तसंच आता आपले परंपरेचा अभिष्ट चित्र मंदिराच्या भगवंताच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आपल्या या पवित्र पावन भूमीमध्ये रघुनंदन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एक बाबाजींच्या कार्याचा धर्मध्वज संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर श्री पंचदशनाम जुना आखाडा राष्ट्रीय अध्यक्षपद आणि कुंभमेळ्याची जबाबदारी असताना लातूर, नांदेड, धाराशिव अनेक लोक कथा घ्यायला आले. त्यांना सांगितलं कुंभ होईपर्यंत कथा भेटणार नाही. पण तुम्हाला मिळाली कस काय हाच मोठा प्रश्न आहे. आताही येता येता 2 ठिकाणी भेट होती म्हणे नाही. हीच कुठेतरी संतांची कृपा असते आणि ही कृपेला तुम्ही पात्र आहात. काल भैरवाचं मंदिर आहे आणि कथा यांची आहे ते भगवान भोलेनाथ बाबा शिव महापुराण. ज्यांच्या मुखातून कथा आहे ते आहे शिवगिरी महाराज. शिव म्हणजे कल्याण आहे, गिरी म्हणजे पर्वत आहे. जो कल्याणाचा पर्वत कुठेही थांबत नाही. 4 दिवस तुम्ही त्या कल्याण रूपी पर्वताला इथं बसवलं ही तुमच्या पुण्याची खूण आहे महाराज. काही गोष्टी कृपेने मिळतात, काही गोष्टी कष्टाने मिळतात. काही गोष्टी कृपेने मिळतात, काही गोष्टी कष्टाने मिळतात, काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात. तुम्हाला आम्हाला प्रारब्धाने जन्म मिळाला असेल, तुम्हाला आम्हाला कष्टाने थोडंफार सुख मिळालं असेल, पण सद्गुरूंच्या कृपेशिवाय तुम्हाला कथा मिळत नाही. कृपा आहे म्हणून कुठेतरी सत्संग मिळाला महाराज. चांगली गोष्ट अशी आहे की जीवन जगण्यासाठी जीवनामध्ये व्यथा आहे. काय आहे? प्रपंचिक लोकांच्या जीवनात सगळ्यात जास्त व्यथा आहे. त्या व्यथा दूर जाव्या असं वाटत असेल तर त्या व्यथा दूर जाण्यासाठी कथेची गरज आहे. एक एक दिवस एक एक दिवस एक एक क्षण. कारण म्हटलं जातं इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम निनोकदा. काल तुकाराम महाराजांचं तुकाराम बीज होती. ज्या तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये पराकोटीचा त्रास झाला आणि ते तुकाराम महाराज ज्यावेळेस भजनाला चालले तर 4 चोरांना चुकून त्यांची संगत लागली. फक्त 1 दिवस त्या संतांच्या सानिध्यात राहिले तर ते पूजनीय ठरले. तुम्ही 4 दिवस संतांच्या सानिध्यात राहणार आहे, तुमचं कल्याण होईल का नाही? म्हणून आलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. कारण हा मानव जन्म एकदाच आहे आणि मिळालेला जन्म तुम्ही आम्ही जन्माला येतो, देवही येतो साधूंच्या आणि संतांच्या रक्षणासाठी. पण संतांना आणावं लागतं कशासाठी? संतच का? संसारी जीवापेक्षा साधक श्रेष्ठ असतो. नीट आहे का? संसारी जीवापेक्षा साधक श्रेष्ठ असतो, साधकापेक्षा सिद्ध श्रेष्ठ असतो आणि सिद्धांपेक्षा जगद्गुरु जनार्दन स्वामींसारखे संत श्रेष्ठ असतं महाराज. आणि हा संतांचा दरबार आहे.
हा कालभैरवाचा दरबार आहे. आणि या दरबारामध्ये कोणाच्याही मुखातून आपण कथा ऐकत नाही. ज्यांच्या मुखातून कथा ऐकतोय ते एक श्री पंचदशनाम जुना आखाड्याचं अधिकारी व्यक्तिमत्व आहे. की तुम्हाला माहित आहे की त्यांच्या अवतीभोवती त्यांचा 1 तास द्यायचा म्हटलं किंवा 1 तास घ्यायचा म्हटलं की चांगल्या चांगल्यांना वेळ द्यावा लागतो. त्यांचे तुम्ही रोज 2 तास घेताय. यालाच म्हणतात संत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. आणि हा परोपकाराचा, हा परमेश्वराच्या प्राप्तीचा हा यज्ञ बाबाजींनी संपूर्ण विश्वामध्ये, महाराष्ट्रामध्ये जनार्दन स्वामींच्या कार्याच्या माध्यमातून सुरू केलाय. आणि आज ही धर्मध्वजा, आज ही फेरी चिंचखेड नगरीत आलेली आहे. कोणीही याच्यापासून चुकू नका. मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वामीजींना विनंती करतो की आपण आपल्या अमृतमय वाणीतून आम्हाला सर्वांना कथेच्या माध्यमातून आशीर्वाद द्यावे. जय जनार्दन, जय जनार्दन. गुरु महाराज, 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 गुरु महाराज. जय गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय गुरु महाराज, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज, जय गुरु महाराज, गुरु महाराज. राष्ट्र संत जनार्दन स्वामी गुरु जय गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. श्री सत्य सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिरक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि.
कैलासराना शिवचंद्र मोडे फणींद्र माथा मुकुटी जळाणे कारुण्य सिंधु भव दुःख हरी तुझ वीण शंभो मज कोण तारे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज की सब संतन की सनातन धर्म की संकट मोचन हनुमान की काल भैरव भगवान की जय। छत्रपति शिवाजी महाराज ललितावदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज मैया की जय। सर्वांनी 2 मिनिट भजन करूया। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे टाळी। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बोला। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। ओ सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। 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 सर्वांनी 2 हात वरती आणि 2च मिनिटं जागेवर उभं राहायचं असतं. फक्त 2 मिनिटं जायचं पण आमच्या मागं आणि थोडंसं पावली पण घ्यायची, आनंद पण घ्यायचा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी।
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जनार्दन वा वा सर्वांनी स्वतःला विसरायचं आहे जय हो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय भोलेनाथ जय भोले बोले ओम नमः शिवाय 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 बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः भोले ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय डम डम डमरू बोले ओम नमः शिवाय डम डम डमरू बोले ओम नमः शिवाय गण घंट बोले ओम नमः शिवाय गण गण घंट बोले ओम नमः शिवाय भोले के भक्त बोले भोले का नंदी बोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय बाबांचे भक्त बोले ओम जनार्दन बाबांचे भक्त बोले ओम जनार्दन ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय भोले ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय
जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं पवित्र पावन चिंचखेड नगरीमधील एक सुंदर असं भैरवनाथ मंदिर आणि मंदिराची प्राणप्रतिष्ठा 8 तारखेला ठीक 10 ते 12 वाजेपर्यंत या काळात संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने यज्ञ, त्यानिमित्ताने अन्नदान आणि त्यानिमित्तानं सर्वात दुधामध्ये साखर म्हणजे शिवमहापुराण कथा, जी आपली व्यथा निवारण करणार आहे अशी कथा ज्यांनी आयोजित केली, ज्यांनी सुंदर असं नियोजन केलं, अतिशय प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी, असं वाटतं की आपण कुठं बसलो आहोत, काय आहे, सर्व आपण विसरून जातो आहोत. एवढं प्रसन्न वातावरण ज्यांनी निर्माण केलं, ज्यांनी कथाचं आयोजन केलं, असे आमच्या आखाड्यामध्ये आम्ही ज्यांना प्रवेश देऊन महान पदावर बसवलं ते असे रवी नंदगिरीजी महाराज यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. त्यांचे पिताश्री, त्यांचे सर्व घरातले सर्व आणि विशेष म्हणजे आपला सर्व परिवार, भाविक भक्तगण, माता भगिनी मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. दिवसभरामध्ये खूप प्रवास होता, सौंदाणा, उमराणा, मालेगाव करत करत आम्ही वेळ झाला थोडासा, परंतु तरी पण आपण या ठिकाणी 7 वाजताच आला आहात. 1 तास जास्त झालेला आहे. परंतु सर्व विशेष म्हणजे आज या ठिकाणी रविनंद महाराज, त्यांच्या समेत कोण बसलेले बाबा, राधाकिशन घोटेकर महाराज यांचंही आम्ही टाळ्याच्या गजरात स्वागत करत आहोत सर्वांचं. देसाई साहेब पण आहे. आमचे दत्ता महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही टाळ्याच्या गजरात स्वागत. विश्वर महाराज, गोपाल महाराज या ठिकाणी बसलेले आमचे गुणवा, आणखीन चंदू महाराज, सर्वांचंच टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. दीपक महाराज, ही आहे शिवमहापुराण कथा. वास्तविक आपण फक्त चिंतन करत आहोत. कथा कमीत कमी 7 दिवस. किती दिवस पाहिजे? 7 दिवस पाहिजे. आपण फक्त स्पर्श करणार आहोत चरणापर्यंत. परंतु जाताना एक वैशिष्ट्य आहे. आपण एवढे मोठे भाग्यवान आहात की ज्या ठिकाणी आत्ताच महाराजांनी सांगितलं, शिव म्हणलं की कल्याण होतं. शिवमहापुराण कथा श्रवण करायला जायचं म्हटलं तरी भोले बाबा आनंदी होतात की वा, भक्त निघालाय. नवे नवे मंदिरात येऊन नुसतं देवापुढे 2 हात वर केले, नुसतं महादेव असं हाक मारली तर भोले बाबा तुमच्या जवळ येऊन उभा राहतात. तेवढी मोठी कृपा करतात, लक्षात राहू. दुसऱ्या वेळेस परत वर हात करायचे आणि काय म्हणायचं? परत महादेव म्हणायचं. भगवान शंकर आपल्याला खांद्यावर घेऊन घेतात की वा. आणि तिसऱ्या वेळेस जर भगवान शंकराला परत पिंडीजवळ जाऊन 2 हात वर करून महादेव जर म्हटलं तर भगवान म्हणतात तुला हृदयात ठेव का कुठं ठेव. म्हणून पिंडीजवळ गेल्यानंतर काय करायचं? 2 हात कसे करायचे? कसे? असे. आणि काय म्हणायचं सर्वांनी? आवाज नाही येत, मोठ्या आवाजात. काय? हे फक्त एकदा झालं. परत दुसऱ्यांदा परत हात वर करायचे आणि परत काय म्हणायचं? भगवान शंकर आपल्याला इथे घेतात. वाह. आणि तिसऱ्या वेळेस परत देवाजवळ वर हात करून सगळ्यांचा एक आवाज आला पाहिजे, महादेव. हा शब्द ऐकला तर भगवान शंकर एवढे प्रसन्न होतात. आतापर्यंत कोण कोण म्हणत होतं? वर बोट करा. नाही, महादेव म्हणावं लागतं. काय म्हणावं लागतं? महादेव असं शब्द काढावं लागतं. आणि 3 वेळेस टाळी वाजवावं लागते. किती वेळेस वाजवावं लागते? 3 वेळेस महादेवापुढे टाळी वाजवायची. दर्शन घेताना विशेष म्हणजे आपली पाठ दक्षिणेकडे पाहिजे आणि आपलं मुख कुठं पाहिजे? उत्तरेकडे पाहिजे. कुठं पाहिजे? उत्तरेकडे. कारण अखंड मंडलाकारम, ते अखंड आहे देव. बेलाचं पान व्हायचं असेल तरी सुद्धा खंडित व्हायचं नाही. एक व्हा,
परंतु त्याला 3 पानं असावे. अखंड मंडलाकार व्याप्त येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अखंड पाहिजे. तांदूळ एक वहा पण तो अखंड वहा. धार एकदा लावली तांब्याची तर ती पण अखंड, त्याचंही खंडन झालं नाही पाहिजे. पाणी टाकायला लागल्यानंतर ते सुद्धा खंडित झालं नाही पाहिजे. देवाला अखंड आवडतं. एवढंच काय शास्त्र सांगतं की पिंडीवर किती असे 2-2, 3-3 तुकडे जरी झाले तरी महादेव खंडित होत नाही, हे लक्षात राहू द्या. म्हणून जुना पुराणा महादेव कधीच आपण काढत नाही. का की आम्ही आत्ता गेलो होतो रामेश्वर मंदिरात. काही 1000 वर्ष प्रभू रामचंद्राच्या हस्ते त्या ठिकाणी रामेश्वराची प्राणप्रतिष्ठा कुठं झालेली आहे? उमराणा गावामध्ये झालेली आहे. आणि जवळजवळ 10 कोटीचं मंदिर बांधलं. किती? महादेवाचं. किती कोटीचं बांधलं? मंदिरात जर गेलं तर डोळ्याचे पार न फिटतात. आम्ही पूजा करून आलो तिथं. आज जशी तशीच पिंड आहे. भगवान प्रभू रामचंद्र 1 दिवस म्हणजे 1 रात्र तिथं राहिले. आणि त्या नंदीनं असं मुंडकं फिरवलेलं आहे की देव ह्या दिशेला गेले कुठं? पंचवटीकडे. असं ते मुंडकं सुद्धा असं आहे. असं अजूनही पाहायला भेटतं आहे. म्हणजे आपली भारतीय संस्कृतीमध्ये जे देवतेचं अजून जे संकेत आहे ते आपण अजून जागृत ठेवलेलं आहे. आणि ते जागृत ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट करणं त्याहीपेक्षा कर्तव्य आहे. आणि आपल्या भारताचा, आपल्या ह्या महान मातीचा एक स्वाभिमान ठेवून आपल्या खांद्यावर भगवा झेंडा घेऊन फिरणं त्याहीपेक्षा आपलं कौतुकाचं आहे. आणि तो भगवा झेंडा देणारे आपल्या महाराष्ट्राचं दैवत म्हणजे छत्रपती शिवराय, त्यांचंही आपण कौतुक केलं पाहिजे. लक्षात राहू. शिवबा शूर शिवबा साऱ्या शत्रूंच्या माना उडवूनी भगवा झेंडा फडकविला. भगवा झेंडा फडकविला. छत्रपतींसाठी हात वर करून टाळी बजावली पाहिजे. माझा शिवबाण, माझा शिवबाण, माझा शिवबाण वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. माझा शिवबाण वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. महाराष्ट्र घडविला. जिजाऊ मातीनं जन्म दिला वीर पुत्राला. जन्म दिला वीर पुत्राला. वीर पुत्राला. जन्म दिला वीर पुत्राला. आई भवानीच्या त्याला वाहिले चरणाला. आई भवानीच्या त्याला वाहिले चरणाला. त्याच स्वराज्याचा हो, त्याच स्वराज्याचा नाश गुलामीचा. रक्ती अभिषेक करविला. रक्त अभिषेक करविला. माझा शिवबाण वीर शिवबाण. माझा शिवबाण वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. माझा शिवबाण वीर शिवाजीनं उठार उठला भगवान. चला उठार उठला भगवान. दैन्याचा संपल. दैन्याचा संपल. आलं 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 गड्यानो भगवे वादळ आलं. आलं 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 गड्यानो भगवे वादळ आलं. आलं 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 भगवे वादळ आलं. भगवे वादळ बोलो
महाराष्ट्रामध्ये कौतुक आहे. शिव महापुराण कथा आहे. वास्तविक चिंतन एवढं गोड आहे. एक बिंदूक आणि एक चंचुला, या दोघांची कथा अशी आहे की चंचुला शेवटपर्यंत देवाची भक्त आहे, परंतु बिंदूक मात्र ब्रह्मराक्षस झालेला आहे. परमेश्वराच्या कृपेनं जर आपण परमेश्वराच्या मंदिरात गेलो, देवाच्या मंदिरात गेलो, महादेवाच्या मंदिरात गेलो, आता कोणी दूध वाहतं, कोणी दही वाहतं, कोणी मध वाहतं, कोणी आरती लावतं. आयुष्यभर ज्यांनी आरती लावली त्याचे डोळे कधी खराब होणार नाही, कारण दीप देवाच्या पुढं लावलं का आपल्या डोळ्यातच तेज एवढं येतं का आपल्या डोळ्यात कोणी पाहू शकत नाही. एवढे तेज दीपाने मिळतं. म्हणून दीप कायम एक का होईना देवापुढं लावावं. जसं शास्त्र सांगतं की एक एक झाड आहे, वडाच्या झाडाखाली आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं असेल, आपल्याला संकट दूर व्हावं असेल तर अमावस्येच्या दिवशी पूजा करतात. पितृआजचा दोष जावा असं वाटत असेल तर शनिवारच्या दिवशी पिंपळाची पूजा करतात. आपल्याला अनेक प्रकारचं साधन प्राप्त होत असेल तर गुरुवारच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची आणि केळीच्या झाडाची पूजा करतात. लक्षात राहावं. आणि आपल्याला गरिबीचा नाश व्हावा असं वाटत असेल तर बेलाच्या झाडाखाली खिरीचा नैवेद्य दाखवून नमः शिवायचा जय जयकार करून 1 तास बेलाच्या झाडाखाली बसला तर सर्व गरिबीचा नाश होतो. एवढं बेलाच्या शक्ती, बेलाच्या झाडामध्ये शक्ती आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक एक वृक्ष जर एवढं शिकवत असेल तर आपल्याला आपलं जीवन काय नाही देऊ शकत याचं चिंतन या ठिकाणी आहे. ज्यावेळेस आपण अनेक प्रकारचं आपल्यावर कर्ज येतं, अनेक प्रकारचं दुःख येतं, अनेक प्रकारचं संकट येतं, तर जसं चंद्रावर आलं, चंद्र ज्याला ग्रहण लागलं होतं, आता त्या चंद्राचं लग्न होऊन बरेच दिवस झाले होते. अनेक पत्न्या, 27 पत्न्या असून रोहिणीमध्ये जीव असताना सासऱ्यानं सांगितलं, बाबा अरे सर्वांना जीव लाव. सगळ्या मुली येतात 26च्या 26 आणि मला तक्रार करतात. रोहिणीला जीव लावतात पण आम्हाला लावत नाही. एकदा सांगून बघितलं, 2दा सांगून बघितलं, शेवटी बाप आहे मुलीचा. शेवटपर्यंत गुडघे टेकणार, परंतु एक दिवस वेळ आला तर तेच गुडघे जर सरळ झाले तर तो शाप पण देणार. म्हणून दक्ष महाराजांनी शाप दिला, चंद्रा अरे तुला समजून सांगत जर तू ऐकत नसेल तर तुला जा बद पडून जातील, तुला कोहडं फुटेल, तुझ्या अंगाला रगत पिती होतील, जा माझा शाप आहे. ज्यावेळेस शाप दिला गेला चंद्राला तर चंद्राच्या अंगातून रक्त पडायला लागलं, दुर्गंध सुटला आणि कायमचा लाखो लोकांचा शाप असेल, लाखो लोकांचा ताप असेल, लाखो लोकांचा संताप असेल, लाखो लोकांचा आपल्यावर अनेक प्रकारचे हे झालेलं असेल तर त्यातून मुक्तता करायची असेल तर भगवान चंद्रदेवाला सांगितलं ब्रह्मदेवाने की चंद्रा तुला 6 महिने मातीच्या शिवलिंगाची पूजा करावं लागेल. ऐकता तुम्ही? आता जर आपल्याला काही संकट आलं तर आपल्या घरात माती घ्यायची, बेलाच्या झाडाखालची, वडाच्या झाडाखालची, लिंबाच्या झाडाची. लिंबाचं झाडसुद्धा फार महत्त्वाचं आहे. साईबाबा कुठं बसत होते? लिंबाच्या झाडा, लिंबाचार्य कुठं बसत होते? लिंबाच्या झाडाखाली बसत होते आणि तिथून लोकांना विभूती देत होते. आपल्याला झाडाचं महत्त्वच कळालं नाही. आज झाड एवढं देतं. म्हणून ज्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगितलं, प्रभा क्षेत्रावरती गेले चंद्र आणि चंद्र गेल्यानंतर तिथं नमस्कार केला, त्या ठिकाणी समुद्र स्नान केलं आणि तिथूनच थोडीशी माती घेतली आणि भगवान शंकराची पिंड बनवली. ज्यावेळेस आपल्याला मार्ग मिळत नसेल, ज्यावेळेस आपल्याला वाट कोणी दाखवत नसेल,
ज्यावेळेस आपल्याला सर्व रस्ते बंद असेल त्यावेळेस आपणच आपल्या घरामध्ये सोमवारच्या दिवशी आपल्याच देवघरात आपण जर शिवलिंग आपल्या हातानं जर मातीचं बनवून जर त्याची पूजा केली तर भगवान शंकर सगळे रस्ते मोकळे करून देतात, त्यात कुठलाही संशय नाही. लक्षात राहू. एवढी मोठी पूजा, 12 ज्योतिर्लिंगाची पूजा आपण नाही करू शकत, पण तीच ज्योतिर्लिंगाचं म्हणून 12 शिवलिंग जर आपण आपल्या घरात जर बनवले तर 12 ज्योतिर्लिंगाची पूजा आपल्या घरात होऊ शकते. म्हणून चंद्राने ती पूजा केली. चंद्राने ती पूजा 1 नाही 2 नाही 6 महिने केली. म्हणून बाबांनो ऐका जरा, ही कथा एवढी गोड आहे. तुम्ही म्हणतात पितृदोष आहे, अमक दोष आहे, फलाना दोष आहे. अरे बाबांनो काही नाही. एखाद्या दिवशी वाटलं तर साधा भात बनवायचा, त्याच्यात मीठ टाकायचं नाही, मूग भिजवायचे, ती मूग त्या भातावर टाकायचे. लक्षात राहू द्या. थोडीशी केळी घ्यायची, त्या भातावर ठेवायची, आणि थोडासा गुळ घ्यायचा, त्या भातावर ठेवायचा, आणि तोच नैवेद्य आपल्या गाईला दाखवायचं. तुमच्या आयुष्यात कधीच पितृदोष राहणार नाही. या ठिकाणून स्पष्ट सांगतो. गाय पाहिजे पण ती जर्सी नको. हे लक्षात राहू द्या. जर्सीला किती गुळ खाऊ घातला काही उपयोग नाही. ती गिर गाय किंवा आमची देशी गाय पाहिजे. तिचं जर शेण जरी आपल्या दारात जर पडलं, तिचं गोमित्र जरी आपल्या दारात पडलं तर 33 कोटी आणि लक्ष्मी आपल्या दारातून कधीच जात नाही. म्हणून पहिल्यांदा आपण काय करायचं, घराच्या बाहेर सडा टाकायचो. आज आम्ही एका वास्तुशांतीला गेलो, त्या ठिकाणी त्यांना सांगितलं का तुमचं घर जर लवकर व्हावं असं वाटत असेल, तुमचा बंगला लवकर व्हावा असं वाटत असेल, तुम्हाला घरच नाही पण तो घर तुम्हाला लवकरच व्हावा असं वाटत असेल, तर भगवान शंकराचं आपल्याच घरातलं शिवलिंग न्यायचं किंवा एखादं मातीचं शिवलिंग बनवायचं आणि शुक्रवारच्या दिवशी त्या जागेवर पूजा करायची. त्या जागेवर गाय आणि एक वासरू बांधायचं, त्याचं गोमित्र 1 दिवस पडू द्यायचं. तुमचा बंगला वर्षाच्या आत नाही 6 महिन्याच्या आत झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं आमच्या गायीचं आणि भगवान शिवलिंगाचं महत्त्व आहे, पण माहिती नाही. लक्षात राहा. असं सुंदर चिंतन ज्यावेळेस त्या चंद्रानं पूजन केलं, एवढं सुंदर पूजन केलं, 6 महिने पूर्ण झाले. आता ह्या ठिकाणी एक सुंदर असं महामृत्युंजय दिलेलं आहे. प्रत्येकाला गायत्री मंत्र असतो. आता ह्या ठिकाणी भैरवनाथाचं गायत्री मंत्र आहे. संकट असेल, कष्ट असेल आणि अनेक प्रकारचं दुःख असेल आणि आपल्याला धनसंपदा लाभत नसेल तर या ठिकाणी महामृत्युंजय मंत्र दिलेला आहे. तो म्हणजे भैरवनाथाचा दिलेला. एवढं सुंदर. लक्षात राहू दे. बुधवारच्या दिवशी म्हणायचा आहे तो. कोणत्या दिवशी म्हणायचा? बुधवार. लक्षात राहू द्या. भैरव गायत्री त्याचं नाव आहे. ओम महामंत्राय विद्महे. कोणी सांगणार नाही. लक्षात राहू द्या. हा मंत्र आपण ह्या भैरवनाथाच्या दर्शनाला आला तर म्हणायचा आहे. ओम महामंत्राय विद्महे बराही मनोगराय धीमहे तन्नो उन्मत भैरवाय नमः. किती सुंदर गायत्री मंत्र आहे. हा मंत्र जर आपण पाठ केला 5 वेळेस 11 वेळेस, बुधवारच्या दिवशी तुम्ही इथं भैरवनाथाच्या मंदिरात येऊन बसले तर हा मंत्र तन्नो उन्मत भैरवाय प्रचोदयात एवढं म्हणायचं. पाठ राहील. इथं 2 चॅनल लागलेले. एक आहे संत मेळा, दुसरा आहे भजन सेवा. उद्या लगेच तुम्हाला पाहायला भेटणार. हे फक्त आमच्याकडेच नका लावू, मधून मधून तिकडं पण फिरवत जा. ज्यावेळेस भजन सुरू झालं का भजन सेवा संत मेळा त्यांना पण दिसू द्या की उद्या आपणही ह्या चॅनलमध्ये 40 ते 50 लाख लोक बघतात. किती लोक बघतात? आज हे ठिकाणी एवढे कथा चालते ना. म्हणून बाबांनो हा मंत्र फार महत्त्वाचा आहे भैरवनाथाचा. भैरव भगवान शंकर ज्या वेळेस ब्रह्म आणि विष्णू, भगवान विष्णू ब्रह्मदेव भेटायला गेले. शयनावर माझे भगवान विष्णू बसलेले आहे, शयन करताय, लक्ष्मी चरणाजवळ पाय दाबते. ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, अहो भगवान विष्णू, अहो मी ब्रह्मदेव आलो आहोत, मला तुम्ही नमस्कार करत नाही, मी सर्वांचा पिता आहे. भगवान विष्णूने सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही माझ्या नाभीतून निर्माण झाले, तुम्ही माझे पुत्र आहात,
ब्रह्मदेवानं सांगितलं माझी ढवळी दाढी झाली, मी तुमच्यापेक्षा वयानं जास्त आहे, तुम्ही मला पुत्र कशी काय मानताय. वाकयुद्ध एवढं झालं आणि दोघांचं ते सीमेला ज्यावेळेस युद्ध झालं आणि त्यावेळेस सगळे 33 कोटी थैमान झाले. आता काय होणार. तेवढ्या वेळात भगवान शंकर स्तंभ रूपात प्रगट झाले आणि सगळ्यांनी जय जयकार केला. नमः पार्वती पते हर हर महादेव. या ठिकाणी आमचे महाराज आले, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करतो आम्ही. म्हणून खूप सुंदर चिंतन आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. जनार्दना शिव जनार्दना. हर हर भोले. नमः शिवाय. जनार्दना. सर्वांनी वर हात करून स्वागत करायचे. बाबांचं भजन बोलत आहे योगेश महाराज गवरे यांच्या वतीने. जनार्दना शिव जनार्दना. हर हर भोले. नमः शिवाय. जनार्दनाय शिव जनार्दनाय. हर हर भोले. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा. हर हर भोले. नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा. हर हर भोले. नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा. हर हर भोले. नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा. हर हर भोले. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. रामेश्वरा शिव रामेश्वरा. हर हर भोले. नमः. आमचे या ठिकाणी महाराज जे बसलेले आहे, ज्यावेळेस त्यांना खूप त्रास झाला सुरुवातीला होतो. ज्यावेळेस आपण प्रवेश करतो धर्मकार्यामध्ये त्यावेळेस खूप अति त्रास होतो. पण चांगलं कार्य करत असताना त्रास झाला तरी चालेल, परंतु आपण कार्य सोडायचं नाही. आणि जगाला जेवढं देता येईल आपल्याला परमेश्वरानं दिलेलं असेल ते अवश्य द्यायचं, पण ते निष्काम भावनेनं द्यायचं, अगदी अंतकरणातून द्यायचं. जेवढं देता येईल तेवढं देतं. हे आपल्याला परमेश्वरानं काय कोणाला काय दिलं असतं, कोणाला काय दिलेलं असतं, कोणाला काय दिलेलं असतं, कोणत्या तरी रूपातून द्यायचं असतं, पण त्यांची झोळी भरून द्यायची असते. म्हणून भैरवनाथ भगवंताचं आपल्याला बघायचं आहे. स्तंभ तयार झाला, खूप उंच उंच स्तंभ. आकाशवाणी झाली की ब्रह्मदेवा स्तंभाचा मुकुटमणी कुठं आहे बघून या. भगवान विष्णू चरण कमल कुठं आहे जा बघून या. म्हणून ब्रह्मदेव निघाले. आणि ज्यावेळेस ब्रह्मदेव निघत असताना भगवान विष्णू पाताळात चालले, वराह रूप धारण केलं. धारण केल्यानंतर माती उकरत 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 खाली चालले आहे.
तेवढ्यात आकाशवाणी झाली की भगवान विष्णू जिथं आधी नाही आणि अंत नाही आहे, किती प्रयत्न केले तर तुम्हाला चरण कमळ सापडणार नाही, जिथं आहे तिथं जाऊन बसा. गणपती बाप्पाने आदेश दिला. भगवान विष्णू हात जोडून आणि भगवान भोलेनाथ बाबाचं भजन करीत बसले. मात्र ब्रह्मदेव चालतच राहिले, जातच राहिले, जातच राहिले. काही युगापर्यंत वरती गेले आणि ज्यावेळेस वरून एक केतकी नावाचं फूल काही युगापासून खाली येत होतं, त्याला हात जोडले. अरे बाबा कुठून येतोय? त्याने सांगितलं मलाच कळत नाही किती अंत झाला आणि किती युग झाले मी खाली येतोय. मग एक काम कर, मी सर्वांची निर्मिती केली, मी ब्रह्मदेव आहे, तुझ्या पाठीशी उभा राहील, माझ्यासाठी खोटं बोल, मी तुला मान सन्मान सर्व काही देईल. केतकी फुलांनी सांगितले एवढं सांगू नका मला. केवड्याचं फूल म्हणायला लागलं, सगळं सांगा पण हे नका सांगू. नाही, शाप देऊन टाकील तुला मी. बोल. सांगितलं ठीक आहे. ते खाली आलं, ब्रह्मदेव उभा राहिले. भगवंतांना आकाशवाणीने विचारलं, काय ब्रह्मदेवा मुकुटमणी बघितला? म्हणे हो. कोण साक्षी आहे? म्हणे केवढा साक्षी आहे. तेवढ्या वेळात भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्रातून जे काही प्रगट झाले तेच म्हणजे कालभैरव प्रगट झाले. ते कालभैरव भगवान की जय. कालभैरव प्रगट झाले. देवराज सेव्यमान पावनादि पंकजम् व्यालयन्न सूत्रबिंदु शेखरं कृपाकरम् नारदादि योगिरुन्दवन्दितं दिगम्बरम् काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे, कालभैरवं भजे, कालभैरवं भजे, कालभैरव भगवान. हातात खड्ग आहे, उग्र रूप धारण केलेलं आहे, अंगातून ज्वाला निघताय, थरथराट होतोय. ब्रह्मदेवाकडे बघताय. ब्रह्मदेवा, हे आ मुखातलं कोणतं मुख तुमचं खोटं बोलताय? काल भैरव पुढाले. भगवान शंकर आहे, डोळ्यातून पाणी पडतं तर रुद्राक्ष निर्माण होतात. अरे बाबांनो, एक जट उपाटला जाते, वीरभद्र निर्माण करतात. अरे घाम येतो, ज्यावेळेस तपाला बसतात तर त्याच्यातून नर्मदा मैया निर्माण होते. काय काय नाही निर्माण होत. त्याच काल भैरवानं ब्रह्मदेवाचे एक शिरछेद करून टाकलं, खोटं बोलणार. भगवान शंकर भगवान विष्णूला म्हणतात, तुम्ही खरं बोललात आणि मला सत्यम शिवम सुंदरम, सत्य बोलणार आवडतं. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव है सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम, ओ सत्यम शिवम सुंदरम. भगवान विष्णू हात जोडून तिथं बसले होते. भोलेनाथ बाबानं सांगितलं, देवा आजपासून गावात तुमची मंदिरं होती. कधी कृष्ण रूपाने या, कधी राम अवतारात या, कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना. वेळ कमी आहे, फक्त सांगतो. देवानी हा अवतार घ्यायला लावले. देवा 1000 अवतार होतील, गावात तुमचे मंदिर होतील आणि तुमचा पुजारी मी होईल, कारण मला सत्य बोलणार आवडतो. पांडुरंगाचा अवतार होईल, मी पूजा करेल, मी तुमची वारी करेल. वैष्णव मध्ये महावैष्णव मी होईल. काय सांगितलेलं आहे? एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव. श्रीराम
मी पूजा करेल. राम अवतारात मी भेटायला येईल, कृष्ण अवतारात मी भेटायला येईल. गावोगावी तुमचं दर युगात तुमचा अवतार आणि दर युगात तुमची पूजा. कारण का? तुम्ही खरे बोललात. ब्रह्मदेवा तुम्ही खरे बोलले नाही, तुमचं भूतलावर कुठं स्थान नाही. ब्रह्मदेवाने हात जोडले, देवा असं नको करू. एक मुंडकं तर गेलं, खोटं बोललो, एक मुंडकं तर गेलं, तीनच राहिले, काय करायचं? ब्रह्मदेवाने सांगितलं कुठंतरी स्थान द्या मला. भगवान शंकराने एक पुष्प हातात घेतलं, जित फेकलं ते, आणि फेकल्यानंतर जिथं पडलं त्या गावाचं नाव पुष्कर पडलं. काय पडलं? काय पडलं? लक्षात आहे ना कथा? गोड कथा आहे. तिथं एक मंदिर ब्रह्मदेवाचं झालं फक्त. भूतालावर कुठं एक मंदिर आहे? फक्त पुष्करला. जिथं एक पुष्प पडलं पुष्कर. ब्रह्मदेवाने सांगितलं देवा एवढंच का मला, आता अजून काहीतरी स्थान द्या. जा जिथं यज्ञ असेल, ब्रह्मार्पण ब्रह्महवी ब्रह्माग्नो ब्रह्मणावतम ब्रह्मेव तेन गंतव्य ब्रह्मकर्म समाधीना. तुझं जिथं जिथं यज्ञ असेल तुमच्याशिवाय तो यज्ञ पूर्ण होणार नाही, पूजा पूर्ण होणार नाही. जा ब्रह्मदेवा. म्हणून यज्ञात ब्राह्मण. लक्षात ठेवा. ब्रह्मार्पण ब्रह्महवी ब्राह्मणापासूनच सर्व मग पूजा. ब्रह्मदेवाने सांगितलं देवा भरपूर काही दिलं मला म्हणून, परंतु तरी पण एक मुंडकं जे छाटलं होतं ते शिर कालभैरवाच्या पाठीमागं लागलं. ब्रह्महत्या. आणि जे पाठीमागं लागलं पुढंच थांबायला तयार नाही. कालभैरव पुढं आणि ब्रह्महत्या पाठीमागं. मग ती गेली काशीला, आणि काशीला त्या ठिकाणी द्वारामध्ये भगवान शंकराने सांगितलं जिथं भगवान शिव आहे तिथं ब्रह्महत्या कधी प्रवेश करू शकत नाही. ए काल भैरव इथंच थांब. म्हणून तो दंड भैरव, काल भैरव, अनेक प्रकारचा उग्र भैरव, अनेक भैरव. शूल दंड नाच दंड पाणी मादी कारणम शामकाय आदिदेव अक्षरम निरामयम भीम विक्रमं प्रभु विचित्र तांडवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरवं भजे कालभैरवं भजे कालभैरवं भजे. मग ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू बसले असे. दोघांनी ते जे स्तंभ होतं ते छोटं झालं, लिंग रूपात आलं. आता ऐका जरा, एक ओंकार रूपात आहे. एक ओंकार आहे, एक आकार आहे आणि एक विकार आहे. ओंकार रूप सकाळी जर आपण ओम असं म्हटलं तर भगवान शंकराची पूजा होते. नसेल तर निराकार रूप म्हणजे शिवलिंग आहे, आणि आकार रूप म्हणजे ही मूर्ती आहे भगवंताची. 3 रूपात देव आहे. आकार, निराकार शिवलिंग आणि ओंकार हे सुद्धा भगवान. ओंकार स्वरूपा असं स्वरूप ते देवाचं, महादेवाचंच आहे. म्हणून सकाळी तोंडातून ओम निघालं पाहिजे. काय निघालं पाहिजे? ओंकार बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायम तियोगिनाः कामदम मोक्षदम चैव ओंकार आहे नमो नमः. झोपलेत नाही ना? हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया. मेरा भोला नगर में आया है. मेरा भोला नगर में आया. मेरे शिवजी नगर में आया है. मेरा शिवजी नगर में आया है. हरि ओम में हरि ओम में हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है भोला नगर में. एक
एका बाजूने ब्रह्मदेव बसले, एका बाजूने भगवान विष्णू बसले. जे स्तंभाचं शिवलिंग तयार झालं ते म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी तयार झालं. जगात पहिल्यांदा जी पूजा केली असेल शिवालयाची तर ब्रह्मदेवानं आणि भगवान विष्णूने केली. त्या दिवसाला महाशिवरात्र म्हणतात. त्या दिवसापासून शिवलिंगाची पूजा सुरू झाली. ते शिवलिंग नर्मदेश्वर शिवलिंग आणि आपण जे शिवलिंगाची पूजा करतो ते पार्थिव शिवलिंग. आज या ठिकाणी जरी खंडेरावाचं रूप असेल तर ते कोणाचं रूप आहे? महादेवाचं रूप आहे. खंडेराव कोण आहे? महादेव आहे. कालभैरव कोण आहे? महादेवच आहे. आणि म्हणून विश्वाद्यम विश्वबीजम निकलम भयारणम पंचवक्रतिनेत्रकम असा हा महादेव, या देवाची पूजा चंद्र करतोय. 6 महिने पूर्ण झाले. भगवान शंकर त्या मातीच्या शिवलिंगातून 6 महिन्याने प्रगट झाले आणि सगळ्यांनी जय जयकार केला. देवा, महादेवा, आज चंद्रासाठी तुम्ही या पिंडीतून प्रगट झाले. म्हणजे मातीचं शिवलिंग किती महत्वाचं आहे ते आज आपल्याला कळायला पाहिजे. जेवढे कण मातीचे आहे तेवढे शिवलिंग समजायचे, लक्षात राहू द्या. आणि ज्यावेळेस प्रगट झाले, चंद्राकडे कृपादृष्टीने पाहिले, चंद्राचा सगळा रोग निघून गेला. म्हणून आपल्याला कुठला रोग झाला असेल, कुठला महारोग झाला असेल, त्याने मातीचं शिवलिंग बनवावं. त्याचे सगळे रोग निवारण होण्याची शक्ती त्याच्यात आहे. आणि ज्यावेळेस ते भगवान शंकराची दृष्टी पडली, अंगावरची रगतपिती गेली. रगतपिती जावा असं वाटत असेल, रोग जावा असं वाटत असेल, महारोग जावा वाटत असेल तर त्यांनी शिवलिंग बनवायचं मातीचं. कशाचं बनवायचं? मातीचं शिवलिंग. सोमवार आणि गुरुवार एकादशी प्रदोष येऊ तुमच्या दर्शनास यावे मा. ज्योत तुम्हाला विन बाबा आरती तुमची गाई, आशीर्वाद घेईन तू यावे माझ्या नावाला. कमीत कमी सोमवार, कमीत कमी गुरुवार, कमीत कमी प्रदोष. सद्गुरू जनार्दन स्वामी लहानपणी शिवना नदीत वाळूचं शिवलिंग बनवत होते. एकदम लहान, 3री 4थी 5वी नाही, बालपणातच सद्गुरू जनार्दन स्वामी शिवना नदीचे स्नान करायचे आणि शिवना नदीमध्ये तिथंच वाळूचं शिवलिंग बनवायचे. 1 तास नाही, 12 घंटे त्या कन्नड तालुक्यामध्ये टापरगावमध्ये शिवना. आणि शिवना म्हणजे साक्षात जनार्दन स्वामी शिव आहे ना, शिवना. बालपणीच्या शिवनामाचे बालकडू वाजले, बालपणीच्या शिवनामाचे बालकडू वाजले. माया माळसा पाटील सकुळा, माया माळसा पाटील सकुळा कळसा चढविले, जनार्दन कळसा चढविले. आरती शिक्षा यतीवर मौनगिरी मुनी, आरती शिक्षा. आम्ही आता एका ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी एक सौंदाण्याचे उमराण्याचे एक सद्ग्रस्त होते. सद्गुरू जनार्दन स्वामींना त्यांनी घेऊन आले होते आणि बाबाजी त्यांची विहिरीवर थांबले. केवळ पाटील म्हणून होते सौंदाण्याचे. केवळ पाटलाची विहिरीवर थांबले. सद्गुरू जनार्दन स्वामींनी सांगितले, भो केवळ पाटील, अरे इथं मला पाणी घ्यायचं आहे. त्यांनी सांगितलं, बाबाजी विहीर कोरडी आहे. ऐका बरं काय म्हटले, बाबाजी विहीर कोरडी आहे म्हणे, पाणीच नाही विहिरीला. बाबाजी, अरे म्हणे काय पाहतो म्हणे, उतर खाली म्हणे. आणि खाली उतरवलं आणि त्या ठिकाणी कोर म्हणे फक्त. असं थोडंसं बाबाजीने कोरायला लावलं आणि जी मैया नर्मदा मैयासारखी पाणी भरायला लागलं. अर्धा ते 1 तासामध्ये विहिरीत अर्ध भरून गेली. आणि बाबाजीने सांगितलं, भाऊ आता आयुष्यात तुझ्या विहिरीचं कधीच पाणी जाणार नाही, काळजी करू नको. साक्षात गंगा प्रगट केली. जनार्दन बाबा तुमची गाऊ किती गणना, जनार्दन बाबा तुमची गाऊ किती गणना. पूर फार लोटला, पूर फार लोटला, अपार महिमा. जनार्दन बाबा तुमची गाऊ किती म्हणून गणना. त्या भागात
बाबाजी गेले काय त्यांच्या ट्रकमध्ये बसायचे. भाऊ तुझी फार सेवा आहे, तिथं पूजा करायची, तिथं मुक्काम करायची, तिथं कुठे आहे आज. आम्ही जाऊन आलो. काय गोळवाडीला ज्यावेळेस बाबाजी आले आणि एका उखाड्यामध्ये 6 महिने बसले. आज त्या ठिकाणी आम्ही दर्शन करून आलो. गोळवाडीला फार मोठी कथा होणार आहे, जिथं सद्गुरू जनार्दन स्वामी ज्या बेलाच्या झाडाला पाट लावून बसलेले होते, बेलाच्या झाडाची पूजा केलेली आहे, वटा करायचा आहे त्या ठिकाणी. ते बेलाचं झाड अजूनही सुकलेलं नाहीये. एक एक बेल एवढं मोठं आलेलं आहे त्याला. ते असं छोटं होऊन परत दरवर्षी असं मोठं 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 होत जातं. आणि ते लोकांनी हात जोडले, शिवगिरी बाबा काही करा. इथं जनार्दन स्वामींनी भागवत वाचलेलं आहे, इथं जनार्दन स्वामींनी ह्या बेलाच्या झाडाखाली पूजा केलेली आहे, इथं जनार्दन स्वामींनी 6 महिने उखाड्यात राहिले गाईच्या, इथं गायत्री मंत्राचा जप केलेला आहे. आणि ह्याच ठिकाणी ज्यावेळेस गंगूबाई म्हणाली, बाबाजी आम्ही इथं मुसुंबी लावली पण आमच्या विहिरीला पाणी नाही, त्या पाण्यासाठी बाबाजी त्या विहिरीवर गेले, डोकले आणि त्या विहिरीतून आज पाणी निघालं. तर आजपर्यंत पाणीच पाणी आहे. त्या गोळवाडीला आता थोड्याच दिवसात कथा आहे, जिथं सद्गुरू जनार्दन स्वामी राहिले. त्या गजानन महाराजांनी एका जणाने पाहिलं की कोण आहे रे पाटील, म्हणे पाणी घेऊन येतोय, लांबून 5 किलोमीटरवरून आणतोय, मला पाणी दे प्यायला. म्हणे अजिबात नाही, तुमच्यासारख्या फकीऱ्या नांग्या फिंग्याला कुठून पाणी देऊ मी पाटील. पाटील अरे मी आत्ता पाणी पाहत. अरे म्हणे ती विहीर कोरडी आहे. गजानन महाराज त्या विहिरीत डोकले आणि 5 ते 10 मिनिटात खळखळ 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 गंगाला निर्माण करायला लावले. अशी ही संत महाराष्ट्राच्या भूमीत प्रगट झालेले आहे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. म्हणून बाबांनो संतांकडे जा, सत्पुरुषांकडे जा. ते किती जातेगावच्या डोंगरावर मंदिर, संभाजीनगरला मंदिर, वेरूळला मंदिर, जाऊन बघा तुम्ही. नवे नवे पालखेडला मंदिर, त्र्यंबकेश्वरला मंदिर, रुद्रेश्वर, किती दगडाचे मंदिर बांधले. शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती, माझ्या बाबांची ऐका ख्याती ख्याती ख्याती. शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती. जाते गावी पिनाकेश्वर, जाते गावी पिनाकेश्वर, बांधिले पहिले मंदिर, ख्याती गेली अजरामर, मंदिर देवलकती. वेरूळ गावी कृष्णेश्वर, समीप वैष्णवी सिद्धेश्वर, भक्त जमती येथे अपार. काशी विश्वेश्वर, शर्वायेश्वर, हृदयेश्वर, प्रसन्नते होई. माझ्या बाबांची ऐका ख्याती ख्याती ख्याती. शिवालये बांधिले किती, शिवालये बांधिले किती. हो, आजही ते मंदिर लखलखताय. पहाडाचे एवढे मंदिर, दगडाचे मंदिर सद्गुरू जनार्दन स्वामी निर्माण केले. पिनाकेश्वर जाऊन पा जाते गावच्या डोंगरावर जवळजवळ 3 लाख भोपळे पाणी घेऊन जातात तिथं. त्याला मोठा महादेव म्हणतात. काय महादेव म्हणतात? किती चमत्कार घडले असतील तिथे, हजारो. पण वेळ नाही आपल्याला इकडं शिवमहापुराण कथेत प्रवेश करायचा आहे. अतिशय गोड चिंतन आपण पुढं ठेवलेलं आहे. चंद्राचं सर्व रोग नाहीसा झाला. चंद्राने हात जोडले, चंद्रकुंड निर्माण झालं. चंद्रकुंडात सगळ्या देवाने स्नान केलं आणि देवाने सांगितलं, चंद्रा 6 महिनेच पूजा केलीस तू, तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्याच नावानं पहिल्या ज्योतिर्लिंगाचं या ठिकाणी ज्योतिर्मय तयार केलेलं आहे. त्या पिंडीतून भगवंत प्रगट झाले आणि त्या ज्योतिर्लिंगाचं नाव ठेवलं, बोला सोमनाथ महाराज. शंकरा शंकरा नाम तुझे परवेगा शंकरा,
नाम तुझे परवेगा शंकरा परवेगा शंकरा नाम तुझे परवेगा शंकरा हर हर परवेगा देवा हर हर परवेगा देवा शंकरा 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 नाम तुझे परवेगा शंकरा नाम तुझे परवेगा शंकरा नाम तुझे परवेगा शंकरा ऐसा सदा आनंद राऊडी ऐसा सदा आनंद राऊडी ऐसा सदा आनंद राऊडी ऐसा सदा आनंद राऊडी ऐसा सदा ऐसा सदा आनंद आनंद राऊडी सनी सा 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 रे 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 नाम तुझे परवेगा शंकरा नाम तुझे परवेगा शंकरा 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 हर हर परवेगा शंकरा नाम तुझे परवेगा शंकरा कमीत कमी टाळी तर वाजली पाहिजे. शंकराचं एवढं गोड वर्णन झालं, प्रत्येकाच्या हृदयात प्रकट आहे. बघा, ज्या दिवशी भगवान शंकराची भक्ती आपल्या मनात प्रकट होते ना, त्या दिवशी आपल्या हजारो नव्हे नव्हे कितीतरी पिढ्या आनंद गातात आणि आपलं पिढ्याचं वर्णन होऊ शकत नाही. कारण सगळे पितर लोक आपल्यावर प्रसन्न होतात की वा, तुझ्या मनात आज भगवंताच्या विषयी, भगवंताच्या भक्तीविषयी आणि भगवंताच्या मंदिरात जाण्याविषयी प्रेम निर्माण झालं. त्याच दिवशी सगळे पितर सगळ्या पिढ्याना पिढ्या प्रसन्न होतात, आपल्या घरात आनंद देतात. म्हणून शिव महापुराण कथामध्ये नुसतं प्रवेश करतात सगळे देव, सगळं एवढं काही आनंद होतो तुम्हाला काय सांगावं. ही काही सोपी गोष्ट नाही आहे. नुसतं एक बेलाचं फळ घेतो आपण, त्याच्यातलं गर काढून टाकतो, फक्त त्याच्यामध्ये पीठ भरतो गव्हाचं आणि त्याच्यात साखर टाकतो आणि वरून पॅक करतो. फक्त अमावस्येच्या दिवशी फक्त पिंपळाच्या झाडाखाली आपण त्याला काय करतो, खड्ड करून पुरून देतो, तरी सगळे पितर तृप्त होतात. बेलाच्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली एक फक्त काय घ्यायचं, बेलाचं एक मोठं फळ घ्यायचं, वरून कापायचं, त्याच्यात फक्त काय भरायचं, पीठ भरायचं. कशाचं, गव्हाचं. त्याच्यात साखर टाकायची, वरून परत लावून घ्यायचं, ते थोडंसं खड्डं पिंपळा खाली करायचं. एकच सांगायचं की सगळं पितरांनो, लेकरा बाळाचं लवकर लग्न, 40-50 वर्षाचे हो राहिले. काय करतात, कारण आमच्याकडं प्रदोषच्या दिवशी बाबा 200 ते 400 मुलं लंबर लावून राहतं, बाबा लग्न झालं पाहिजे.
कमीत कमी 2,500-3 हजार लोक सकाळी सकाळी येऊन बसतात पहाटे 5लाच. बाबांकडे बी कोणता दिवस असतो तुमच्याकडे बाबा? अमावस्या पौर्णिमेला. तुमच्याकडे रविवार खंडेराव. हा काय म्हणतात त्याला, आपण काय वर्ग पाहण्यासाठी जेजुरीला जावा, सोमवतीच्या दिवशी तिथं सत्वता म्हणतो महाराष्ट्राची शान, साथी भंग गुण सारे सारे आवडीन जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोन ग, भंडाऱ्याचं सोन या जेजुरी गडाला भंडाऱ्याचं सोन ग, भंडाऱ्याचं सोन. खंडेराव महाराज की जय मल्हार. पाहिलं ना किती आनंद आहे. लगेच आले खंडेराव महाराज आमच्याकडे, कारण भगवान भोलेबाबाच असे येते लगेच संचारतात. म्हणून जर आपल्याला वाटत असेल एक बेलाचं पान घ्यायचं, फक्त बेलाचं पान भगवान शंकराच्या पिंडीवर ठेवायचं, गंगेच्या पाण्यामध्ये स्पर्श करून किंवा आपल्या साध्या पाण्यामध्ये स्पर्श करून भगवान शंकराच्या पिंडीवर ठेवायचं आणि ते पिंडीवरचं पान 5-10 मिनटं नमस्कार करायचं. देवा किती कमवा पण धन राहत नाही, किती भरपूर कमवलं पण घरात टिकत नाही, लक्ष्मी राहत नाही. ते बेलाचं पान सहज उचलायचं सोमवारच्या दिवशी 5 सोमवारपर्यंत, नंतर एकच सोमवार करा आणि आपल्या तिजोरीत नेऊन ठेवा. फक्त काय बेलाचं पान किती सुंदर आहे, किती सोपं आहे. बेलाचं म्हणजे लक्ष्मी. ज्यावेळेस लक्ष्मीला भगवान विष्णूने सांगितलं, लक्ष्मीने सांगितलं देवा जन्मजन्मी तुमची सेवा, ही सेवा घडवण्यासाठी काय करायला पाहिजे म्हणे, तू भगवान शंकराची पूजा कर, तेच वरदान देणारे महादेव. ती स्फटिकच्या शिवलिंगाची पूजा करत होती. प्रत्येक देव वेगळ्या. लोह म्हणजे लोखंडाच्या पिंडीची पूजा यमराज करतात, रत्नाची एकदम रत्नजडीत हिऱ्याची पूजा भगवान विष्णू करतात. कुबेर या ठिकाणी जर ते कुबेराचं जर म्हटलं तर हिऱ्याची पूजा करतात. म्हणजे प्रत्येक देव वेगवेगळ्या याची पूजा करतात, पण शिवलिंगाचीच पूजा करतात. दशरथ महाराजांना मूलबाळ नाही म्हणून वशिष्ठाने सांगितलं या ठिकाणी आपल्याला यज्ञ करायचा आहे, पुत्र कामष्टी यज्ञ करायचा आहे. पण त्याच्या अगोदर दशरथ महाराजाला सांगितलं शिवलिंग तुम्हाला बनावं लागेल, अखंड तुम्हाला घरात पूजा करावं लागले. प्रभू रामचंद्र जेवढे वनवासात गेले तिथं तिथं भगवान शंकराचं शिवलिंग बनवलं, पूजा केली. 5 पांडवाला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं 5 पांडवा तुम्हाला वनवास सुखाचं व्हायचं असेल तर तुम्हाला शिवलिंग बनवावं लागेल आणि त्याची पूजा करावं लागेल. एकदा शिवलिंग बनवताना स्वतः नारायणानंच शिवलिंग बनवायला सुरुवात केली. नरनारायणानं बद्रिका आश्रमात अखंड 6 महिने पूजा केली. भगवान शंकरानं सांगितलं नारायणा तुम्ही इथं पूजा करतात, तुमच्यासाठी मी स्वतःच प्रगट झालो. देवा इथं नका थांबू, इथून वरती उंच डोंगर आहे बद्रीनाथ केदारनाथ म्हणतात, केदारनाथ तिथं जाऊन बसवा. भोलेबाबा तिथं जाऊन बसले. हे 5 पांडवाला वाटलं की आता इथं भगवंत प्रगट झाले म्हणून दर्शनाला निघाले. निघाल्यानंतर त्या भगवान शंकरानं म्हशीचं रूप धारण केलं. जे पळायला लागले पुढं, भीमदादांनी सांगितलं नाही 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 ही म्हैस नाही आहे, महादेव आहे. जी गदा फेकली तर भगवंताचा पाठीमागचा भाग असा बाजूला पडला, तो केदारनाथला आबडधोबड दिसतो ना, तो पाठीमागचा भाग आहे. पुढचा भाग जो हे मुख पडलं ते भगवंताचं ते पशुपतीनाथला पडलं. असे पंच काय म्हणतात केदार म्हणतात त्याला. तुम्ही फक्त एकच केदारनाथ करतात पण पंचकेदार नाही करत, म्हणून पंचकेदार निर्माण झाली. 5 भाग झाले त्या म्हशीचे देवाच्या रूपात. काय लीला आहे देवाची. आणि मग पांडवांनी सांगितलं देवा काही करा, दर्शन द्या, तुम्ही आम्हाला माहिती आहे तुम्ही कोणाचं रूप धारण करा, पण आम्हाला माझ्या कन्हैयानं सांगितलं की तुमच्या पूजेशिवाय आमचा उद्धार नाही, म्हणून तुमची प्रत्येक ठिकाणी आम्ही पूजा करू. ब्रह्ममुरारी सुराचित लिंगम, ब्रह्ममुरारी सुराचित लिंगम, ब्रह्ममुरारी सुराचित लिंगम, ब्रह्ममुरारी
सुराचित लिंगम निर्मल भाषित शोभित लिंगम निर्मल भाषित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशक लिंगम तत प्रणमामि सदा शिवलिंगम तत प्रणमामि सदा शिवलिंगम. फक्त 5 मिनिटं राहिलेले आहे. एक ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन घेतलं, ते म्हणजे सौराष्ट्र सोमनाथ चंद्रामुळं निर्माण झालं. नारायणानं केदारनाथ निर्माण केलं. आणि आता मात्र आपल्याला 2 ते 5 मिनिटामध्ये थोडंसं अतिशय किती महत्त्वाचं असतं महादेवाला दिवा लावणं. त्या दिव्यामध्ये जर नुसतं आपण एक वेलदोडा टाकला तर लक्ष्मीची प्राप्ती आहे घरामध्ये. एक लवंग टाकली, एक आहे भीमसेन नावाचा कापूर टाकला तर घरामध्ये सुख शांती आनंद प्राप्त होतो. फक्त त्याच दिव्यामध्ये. पण एक लक्षात घ्या, दिवा कधीच बदलायचा नाही. ते काही लोकांना सवय दिवा बदलायची. देव आणि दिवा, आसन आणि माळ कधीच बदलायची नाही. काही काही लोकांच्या माळी बदलत्या. काय बदलायला सांगताच येत नाही. म्हणून कधीच माळ जपमाळ कोणाला दाखवायची नाही. आपल्या आसनावर कोणाला बसू द्यायचं नाही. आणि कपाळाला भस्म लावल्याशिवाय राहायचं नाही. कमीत कमी कथित लावा, त्रिपुंड. कारण सद्गुरू जनार्दन स्वामी सकाळी भस्म लावल्याशिवाय कधी विधी सुरुवात करत नव्हते. भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन गिरी म्हणून त्रिवेणी संगमाचं स्नान व्हावं असं वाटत असेल तर गळ्यात रुद्राक्ष पाहिजे म्हणजे पाहिजे. तुळशीची माळ का होईना पाहिजे. कपाळाला भस्म पाहिजे आणि मुखात शिवनामाचा गजर पाहिजे. गंगा यमुना सरस्वतीचं जर स्नान व्हावं दररोज असं जर असेल तर भगवान शंकर तुमची वाट बघणार. 3 गोष्टी. म्हणून एकदा एका जणाने भगवान शंकराची एवढी भक्ती केली, एवढी भक्ती, भगवान शंकर प्रसन्न झाले. म्हणे काय रे भाऊ, काय पाहिजे? म्हणे देवा कवर गरीब ठेवतो. देवाने सांगितलं मी गरीब, जो कोणी नाव घेतं त्याला मी गरीब ठेवत नाही. म्हणे मग काहीतरी दे मला, काय पाहिजे तुला? माझ्या मंदिरात काय असं पाहिलं देवाने? म्हणे जाय तू घंटा घेऊन जाय. देवाने काय दिलं? जाय तो घंटा घेऊन जाय. म्हणे हा देवा घंटा नेऊन काय कर? अरे घंटा दान जो देतो नुसता मंदिरात, ज्यांनी घंटा दान दिला आणि तो घंटा जेवढा वाजला तेवढी त्याची प्रसिद्धी आणि प्रगती, नवे नवे प्रतिष्ठा आणि पदवी, नवे नवे जगात कीर्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून घंटा दान द्यावं. लक्षात ठेवा. झेंडा दान देणाऱ्याचं सांगतो, घंटा दान देणाऱ्याचं सांगतो. आपल्याला वेळ कमी पडला नाही तर तुम्ही उद्याच्या याच्यात चिंतनात घेऊ. उद्या लग्न पण आहे देवाचं, परंतु उद्या एवढं सुंदर सुंदर चिंतन देईल तुमच्या पुढे, एवढं लक्षात राहू द्या. जो भगवान शंकराच्या पांडुरंगाच्या कुठल्याही मंदिरावर ध्वज दान देतो त्याच्या घरात कायम मंगल कार्य होतं, अमंगल कधी होत नाही. म्हणून लग्न असेल, कुठलं चांगलं कार्य करायचं असेल तर देवाच्या मंदिरात झेंडा देऊन जावं, एक झेंडा दान करून जावं. देवाच्या मंदिरात घंटा दान द्यावावं. देवाच्या मंदिरात यांनी घंटाच घेऊन गेला. म्हण देवा हा घंटा कुठं? म्हणे तुला वाजवलं का तुला 1 पट मिळेल, पण शेजारच्याला 2 पट मिळेल. हे आता वैताग किती वाजेल का हा? अहो येडं गेलं. देवाने दिलं ना, वाजवायला काय हरकत आहे का? घरी गेलं ते सारलेलं असायची पहिले, ते घरात ते घंटा न दाबून ठेवला. बिचारी चांगली ती लक्ष्मी, ती दररोज घर सारायची. सारता सारता तिला वाटलं एवढं मोठं काय गुडूम आलं घरामध्ये, काय आहे का काय? ही गेलो होतं बिचारं दिंडीमध्ये, बिचारं 6 महिने गेल्यानंतर हिने ते सहज पाहिलं तर एवढं मोठं घंटा निघालं. वा 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 वा. ते लेकरू मागत होतं, आई 1 रुपया द्या ना ग, आई 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 आई. त्यांनी सांगितलं अरे टनकन वाजलं, रुपया पाडला. हिला वाटलं आपण किती दिवस झोपडीत राहावं, भगवान शंकराचा हा प्रसादच जर मिळाला तर काय सोडायचं. हिने सांगितलं देवा असं टनकन वाजलं तर घंटा वाजला तर म्हणे देवा फक्त एक घर आहे ना झोपडीचं, बंगला कर. अहो हिचा 1 बंगला झाला, शेजारी 2 झाले ना.
काही खरं आहे का? पण हिला काय घेणं होतं? हिला आयतं मिळालं होतं. हिला देवा आमक कर, देवा फलन कर, हिने भरभरून घेतलं आणि हे आलं 6 महिन्याने धडपडत. का ग तू घंटा वाजवला काय म्हणे? हा, देवाने दिलं का नाही वाजू? परमेश्वर कृपा करतो. मंदिरात सगळ्यात जास्त आम्हीच जातो, तुम्ही कुठं जातात? कधी नव्हतं गेलं, देवानं दिलं त्याचा काहीतरी फायदा घ्यावा ना. पिंडीला बेल व्हावं, पिंडीला दही व्हावं, पिंडीला मध व्हावं. तुम्हाला कुठं कळतं त्याच्यातलं ज्ञान? तुम्हाला काय मिळणार आहे त्याच्यातून? समजत का? घेतला. अगं म्हणे तुला अकलीचा पत्ता नाही, तू फक्त आपल्याच घराकडे पाहते. समोर बघ 2 बंगले, 2 गाड्या, सगळं 2-2. म्हणजे मग तुम्हाला काय फरक पडतो? तुम्ही कुठून घरातून आला? घे इकडे तो घंटा. तुला अकलीचा पत्ता नाही, घेतला घंटा. देवा मला 2 डोळे, एक जाऊ दे. याच एक गेला, पण समोरच्याला आदळच केलं. खरा तो एकची धर्म जगाला अरे काय कमाली. मग याला कस काय भगवान शंकर प्रसन्न होईल सांगा ना? असं सांगितलेले भगवान शंकराने अगोदर दुसऱ्याचं जर कल्याण होत असेल तर आपलं 1000 पट होईल. म्हणून देवाने त्याला अगोदर सांगितलं होतं की तुझं जवळच्याचं तू कल्याण करायचा प्रयत्न कर. मी एकाला एक मार्ग सांगितला. त्याला ते म्हणे घरामध्ये बाबा फार त्रास होतोय. म्हणले काही नाही, ईशान्य कोपऱ्यामध्ये एक प्लास्टिक ग्लास घे, त्याच्यामध्ये पाणी भर, त्याच्यात साबूत असं जाड मीठ टाक, त्याच्यात थोडी हळद टाक, रात्रभर गुरुवारच्या रात्री, शुक्रवारच्या कोणत्या तरी एक रात्री राहू दे, गुरुवारच्या रात्री सकाळी ते पाणी फक्त लांब नेऊन टाक. कारण ते घरातलं काय करतं, सगळी जी वाईट शक्ती आहे रात्रीतून घेऊन टाकतं. ते एवढी ग्लास शक्ती म्हणजे मीठ आणि हळद, सगळी जेवढी शक्ती वाईट घरातली खेचून घेतं, आपल्या घरात एकदम प्रसन्न बनवतं. आणि ते पाणी फक्त काय करतो, लांब टाक, जिथं काही हे नाही, नाहीतर तू टाक दुसऱ्याच्या दारात. म्हणून सांगायचं बी अवघड झालं आजकाल. म्हणून त्याने वाजला घंटा, याचं एक डोळं द्यावं म्हणे, मला 2 पाय, एक जाऊ दे. पांगळं केलं दुसऱ्या. तू का म्हणे फार थोडा तरी परोकार. तू का म्हणे फार थोडा तरी परोकार. थोडा तरी परोकार, थोडा तरी परोकार. भावे गावे गीता हो, भावे गावे गीता हो, भावे गावे गीता. म्हणून महाराजांना सांगितलं होतं 9:30 वाजेपर्यंत, कारण प्रसाद आहे महाराज, प्रसाद आहे. आपण उद्या मात्र लवकर येण्याचा प्रयत्न करतो आम्ही. आजचे जे अन्नदाते आहेत ते नरहरी झिरवळ साहेब ना, यांची पंगत आहे. त्यांचं या ठिकाणून आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आणि विशेष म्हणजे आपल्याला महाप्रसाद आहे. सत्संगरूपी प्रसाद मिळाल्यानंतर महाआरती आहे आणि महाआरतीनंतर महाप्रसाद होईल. आपण उद्या मात्र कृपा करून आपण लवकर वेळेवर येऊ. 7:30ला मी व्यासपीठावर येऊ किंवा 7ला येऊ शकतो. कारण आपल्याला 2-3 तास ती कथा ऐकायची आहे. काहीच नाही, फक्त कथेला स्पर्श झालेला आहे. खूप सुंदर सुंदर कथा आहे, अतिशय गोड कथा आहे, शिवमहापुराण कथा आहे. अरे बाबांना जीवदान देणारी आहे, जीवाला प्रसन्न शिव प्रसन्न करून देणारी आहे, मार्ग दाखवणारे आहे, लाखो लोकांचं कल्याण करणारी आहे. अशी ही गंगा, हिच्या सगळ्यांनी स्नान करून आपल्या जीवनाचं पावन करून घ्यावं एवढी सर्वांना विनंती आहे. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. उद्या तसेच उद्या शिव पार्वती विवाह पण होईल कथेमध्ये. तर उद्या आयोजकांना विनंती आहे की त्यांनी शंकर आणि पार्वती तसेच त्यांचे कलवडी भूत बनवायचे आहे. सजवायचा आहे मंडप, जितका सजवतोय तितका. माता भगिनींना विनंती आहे, असेलच पिवळ्या कलरची साडी तर एक रंगी सगळ्यांनी पिवळ्या कलरची साडी घालून यायचंय. साडी नाही म्हणून यांना त्रास द्यायचा प्रयत्न करायचा नाही. आणि गेटवर जे कोणी आपले संयोजक आहे
त्यांनी मस्तपैकी भस्म ठेवायचा, गेटवर भस्म लावूनच शंकर भगवंताची वराडीमध्ये सोडायचे, तसे सोडायचे नाही. उद्या शिव पार्वती विवाह होईल, याची सर्वांनी नोंद घ्या. कांतानद आरतीचं ताट घ्या. जय जनार्दन, जय जनार्दन. सर्व महाआरतीसाठी सर्वांनी जागे उभारायचे. आजच्या पंक्तीच्या अन्नदाते गोकुळ भाऊ जिरवा जोडीने महाआरतीसाठी व्यासपीठ असावायचं. तसंच ज्या ज्या मंडळांनी पुरुषांनी आरती आणल्या असतात, कृपया विनंती व्यासपीठ
राजा गो वैष्णव प्रवेशवे कामान काम कामाय मह्यम कामेश्वर वैष्णवता तू कुबेराय वैष्णवराज महाराजाय नमः ओ विश्वदलो विश्वदो विश्वदमात्र विश्वदस्मात् संबहुव्यादत्ति समपत्तेरि धावा भूजन कन्नाना सुगंध पुष्पाणि तलावा पंचा